केलेली होती की ते स्मारक लवकरात लवकर होईल म्हणून आता तुम्ही म्हणाल इथे काहीच दिसत नाहीये. कुठे ज्या झालेल्या घोषणा आहेत, अर्थमंत्री या ठिकाणी येऊन गेले, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पालकमंत्री या ठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. जमीन जागा जी आहे ती देण्याच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही, तरी राजकीय इच्छाशक्ती कमी आढळून येते. कुठेतरी भांडणं लावण्याची प्रवृत्ती आणि जातीय तेढ निर्माण करण्याची, धार्मिक तेढ निर्माण करण्याची संधी ही सातत्यानं फडणवीस सरकार शोधत आहे. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की इतर ठिकाणी जशा पद्धतीने विकास झाला आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी विसावा मिळावा, कुठे स्मारक व्हावं आणि जो घटनाक्रम आहे सगळा हा घटनाक्रम या स्मारकाच्या निमित्तानं हा इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे तो लोकांच्या पुढे यावा ही या निमित्तानं अपेक्षा आहे. कुठे फडणवीसांना तो इतिहास पुढे येऊ द्यावा नसेल वाटत तर त्यांनी घाबरू नये, कारण इतिहास हा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आपण कितीही लपून ठेवला, कोंबडा झाकला तरी सूर्य वांगण्यात बाग नाही दिली तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. त्यांनी या ठिकाणी दिलेले शब्द पाळावेत आणि कुठेही कावा न दाखवता एक धडाडीचा बाणा दाखवावा ही त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. सर, स्मारकाला जवळजवळ 300 कोटीची मागणी केलेली होती, मात्र या अधिवेशनामध्ये त्याचा उल्लेख झालेला नाहीये. 300 कोटी 500 कोटी या रकमा ज्या आहेत या नुसत्या सरकार त्याच्या वल्गणा करतं. वास्तविक पाहता या संगमेश्वरच्या स्मारकाकरता निधी ही अडचणच नाही, राजकीय इच्छाशक्ती ही असणारी अडचण जी आहे ही यामध्ये प्रामुख्याने याचं कारण दिसतं.